स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, भिवू नकोस, हीच वेळ आहे देवाच्या परीक्षेत खरा उतर. तुझा विश्वास डगमगू देऊ नको. ही तुझी परीक्षा आहे. तुझे आधीचे कर्म आता तुझ्या वाट्याला आले आहेत. तू त्यांना सामोरे जा. त्यांच्याशी लढण्याचं बळ मी प्रदान करतो. अरे, तू माझा भक्त आहेस. तुला असा वाऱ्यावर कसा सोडेल मी? तू फक्त विश्वास ठेव. संकट येत राहतील, अजून जास्त येतील. हीच तर खरी परीक्षा आहे तुझ्या भक्तीची, तुझ्या विश्वासाची, तुझ्या श्रद्धेची. तुझा विश्वास अटळ ठेव. श्रद्धा दृढ कर. भक्ती करत राहा. नामस्मरणात दंग हो. परीक्षा ही नेहमी हुशार विद्यार्थ्यांचीच होते आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याचे पारितोषिकही उत्तमच असते. माझी कृपा सदैव तुझ्यावर आहेच, पण तू असा खचून जाऊ नकोस. तुझा विश्वास कमी पडू देऊ नकोस. तू तुझी कर्म करत राहा. बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. विश्वास ठेव. मी तुझा हात कधीच सोडणार नाही. आलेली परिस्थिती निघून जाणारच आहे, पण चांगले दिवस आले की आमचा विसर होतो. त्यामुळे सांभाळून राहा. लवकरच तुझी परीक्षा संपणार आहे आणि तू एखाद्या गुणी विद्यार्थ्यासारखा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवार हा खूपच शुभ दिवस आहे. हा वार आपल्या गुरूंना समर्पित असतो. स्वामी म्हणतात, तू का चिंता करतोस? तुझ्या हातात काय आहे? तुझे आधीचे कर्म हेच तुला आता आले आहेत, पण आताची वेळ तुझ्या हातात आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझा भार मला दे. तुझी संपूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तू जर मला आपलं मानलं तर तू माझाच होशील. अरे, आयुष्य हे आहेच किती. क्षणाचाही भरोसा नाही. चालू वेळ ही उपयोगी लाव. चिंतामुक्त हो. तुझी चिंता मी वाहतो. तू फक्त चांगले कर्म कर. मी तुझा भार सांभाळत आहे. यात तीळमात्रही शंका करू नकोस. अरे, आमच्याशी एकदा नातं जोडलं की ते कायमचंच जुळतं. अगदी तू कुठेही कोणत्याही जन्माला जा, पण तू माझा आहेस. त्यामुळे मी तुला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटेनच. मी तुला अर्ध्यावर कसं बरं सोडून जाईल? अरे, माझी साथ ही जन्मासोबतची आणि मृत्यूनंतरचीही आहे. श्रोते हो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सध्याचा काळ हा भक्तीसाठी अनुकूल नाही, हे आम्ही जाणून आहोत. चांगल्या कामात अनेक लोक नेहमीच अडचणी आणतात. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझे प्रामाणिक प्रयत्न पाहून शत्रूंनीही तुझा आदर केला पाहिजे. असे शुद्ध आचरण जर तू अंगीकारले तर तू माझा प्रिय होशील. लोक वाईट वागतात म्हणून तू पण तसेच वाग. असं करायला तुझं मन तुला भाग पाडेल, पण मनाच्या या मायेला तू भुलू नकोस. माझी भक्ती कर. माझे नामस्मरण कर. तुझी संकटे आणि पापे मी भस्म करेन. तू काही परका नाहीस. आपण एकत्रच राहत होतो, पण बाळा, तुझ्या काही चुकांमुळे तू या भूतलावर आला आहेस आणि तुला सांभाळण्यासाठी आणि तुला परत तुझी खरी ओळख करून देण्यासाठी मलाही यावं लागलं. तू कुठे पण जा, मी तुझ्या सोबतीला सर्व ठिकाणी उपस्थित आहे. हे माझे वचन आहे. हे कधीही मिथ्या नाही. तू खूप बलवान आहेस. तू फक्त तुझी ताकद विसरला आहेस. अरे, तू या छोट्या छोट्या दुःखांना घाबरतोय. हे तुला शोभत नाही. तुझ्या शरीरामध्ये आत्मरूपाने मीच उपस्थित आहे. फक्त मला ओळख. मी तुला तुझी खरी ओळख करून द्यायला आलो आहे. मी तुझी शक्ती तुला द्यायला आलो आहे, पण ती शक्ती सांभाळण्यासाठी तुला ती ऊर्जा लागेल आणि ती ऊर्जा तू नामस्मरणातून प्राप्त करू शकतो.
तुझ्यासारखेच अनेक माझे भक्त इथे आले, त्यांनी त्यांची शक्ती ओळखली व मला प्राप्त झाले. भक्ती कर, चांगले कर्म कर, नामस्मरण कर. लवकरच मी तुला भेटणार आहे, हे माझे वचन आहे. भक्त हो, जर हे स्वामी वचन तुम्हाला उपयोगी वाटले असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी असं लिहा. आणि जीवनात बदल घडवायचा असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच मिळते. तू कोणालाही फसवू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.